चला धन्यवाद विघ्नेशजी मडवी सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळालाय. नवी मुंबईतील एक मखमली आवाज च्या आवाजाने तुम्हाला सर्वांना तल्लीन केला आहे. खऱ्या अर्थाने ज्या आवाजाने आज संपूर्ण नवी मुंबई, आज कल्याण डोंबिवली, आज रायगड परिसरामध्ये देखील आपण आपला नवी मुंबईचा अभिमान छान समालोचन आपण ऐकत असता. तर वेलकम बॅक, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एक महत्वाची स्पर्धा आपण पाहताय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त होण्याची शक्यता आहे आणि मिळते सफलता. बड़ी मछली फंसी जाल में, बड़े विकेट का बर्तन. अगदी मोठा खेळाडू अगदी शून्यावरती परतला गेलाय. सफलता प्राप्त होती. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 विकेट. आणखीन एक फलंदाज माघारी. याही वेळेला सफलता प्राप्त झाली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. रोशन पाटील आल्या पावली. अगदी शून्यावरती परतीचा प्रवास. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. गोलंदाज सुजयने काय गोलंदाजी हाताळली आहे. कमालीची गोलंदाजी आपण पाहू शकाल. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती कमालीची गोलंदाजी आपण इथे पाहत आहे. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय धीरज. ऑन हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाज सुजय या खेळाडूला आपण पाहताय आपल्या बॉलिंगच्या जोरावरती काय प्रभावित केला यार. वा, संधी आहे विकेट हॅट्रिक घेण्याचा. पुन्हा एकदा कारनामा होईल का? दिवा ब संघाच्या तो कारनामा केला राकेश या गोलंदाजाने. विकेट हॅट्रिकची संधी आहे. त्या खाली गोलंदाज विकेट हॅट्रिक. वा, या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक घेण्याचा कारनामा केलाय. या भगवा चषकामध्ये सुजय या गोलंदाजाच्या नावी या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक. काय बॉल हाताळला गेलाय. 3 बॉलवरती 3 विकेट. चला, सानपाडा संघ अजून तुमचा डुबेल्टमॅन उपस्थित नाही अजूनही.
इथे पुन्हा एकदा कार्पेटने खेळलाय, मिड विकेटला बॉल चाललाय, कार्पेटच्या साह्याने फिल्डिंग कमालीची होती, सिंगल मिळाली. पहिला 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. धावफलकावरती आपण धावा पाहताय, सिंगल आली. दिवा संघाचं खातं ओपन होतोय एका धावेच्या बरोबर. हा चांगला बॉल हाताळला, आणखीन एक चांगला बॉल, व्हाईट बॉल आहे. पंचाने हात समांतर केलेत, बॉल अभांतर आहे, व्हाईट बॉल. दोन धावा धावफलकावरती आहे. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. कमालीची गोलंदाजी हवीला होते. ही चांगला बॉल आहे, मिड ऑन रिझनला बॉल चाललाय, फिल्डिंग वाह, कमालीचे एफर्ट्स यार, क्षेत्रक्षणाची दाद द्यावी लागेल, कमालीचे एफर्ट्स आपण पाहताय. सिंगल आली, सिंगल नंतर धावफलक 3 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय, 3 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. कमालीची गोलंदाजी या मुवमेंटला होते. शेवटचा बॉल तयार, ओव्हर द विकेटने. शेवटचा बॉल टॉपेज घेतली, भीती सफलता, आणखीन एक फलंदाज बाद. याही वेळेला मिळते सफलता, फलंदाज परतीचा प्रवास, आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. तर कैलास बॉलिंग करण्यासाठी ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. गोलंदाजी कमालीची झाली. सुजयने विकेट हॅट्रिक घेतली, फक्त त्याने धाबा खर्च केल्या, 3 धाबा. योग्य टप्प्यावरती बॉल हाताळला गेलाय. कैलास ओव्हर नंबर 2 मध्ये आली. सेकंड ओव्हर मध्ये मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूने जिंकलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये हा खेळाडू बॉलिंग करण्यासाठी आलाय. 3 धावा धावफलकावरती आहे. कैलासांचा पहिला बॉल अलॉंग द ग्रास खेळलाय, कार्पेटच्या साह्याने. लॉंग ऑन रिझनला खराब क्षेत्ररक्षण पाहत आहे आणि त्याचा भूदंड भरावा लागेल. 2 धावा इथे मिळत आहे. 2 धावाच्या मदतीने धावफलक 5. 5 धावा धावफलकावरती आहे. भाग्यवान जोपर्यंत आहे, दिवा टीमच्या आशा पल्लवित आहे या खेळाडूकडे. 5 धावा. हा चांगला बॉल आहे, भन्नाट वेग धारण केलाय, प्रचंड वेग धारण केलाय, अगदी वेगाने बॉल विकेट कीपर साबित घेतलाय. 23 तरार बॉल, भन्नाट वेग धारण केलाय या मुवमेंटला आपण पाहताय. हो हो, खोला टाकला इथे, खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढण्याचा प्रयत्न. सिंगल घ्यायचा माणूस, सिंगल वेगाने कन्वर्ट होते. 30 तरार बॉल आहे, चांगली गोलंदाजी जवळपास कैलासने अजूनपर्यंत केली आहे. मागील मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती, आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केला आहे. अगदी अगदी टिचून गोलंदाजी होती. 6 धावा. आणखीन एक चांगला बॉल आहे, त्यावर मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु अगदी एलिव्हेशन मिळालाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक आणि बॉल सीमा पार, हा ठोकला षटकार. डिक्लेरेशन झोन मध्ये घोषांकी क्षेत्र आहे. सिंगल मी इथे, सिंगलला षटक किती संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा दिवा असंग, 3 विकेटचं नुकसान. धावफलकावरती आपण धावा पाहताय 14 या आकड्यावरती 14 धावा.
अमित आलाय ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी. आणखी एक फिरकीचा जादूगर. आपल्या बोटाच्या जादूवरती अनेकांना फिरवलं याही गोलंदाजाने. पहिला बॉल सिंगल आली, सिंगल नंतर धावफलक पोहोचलाय 15च्या घरामध्ये. 15 धाबा. षटक क्रमांक 3 सध्या मार्गस्थ आहे. 15 धाबा धावफलकावरती आहे. इथून जिंकला तर एका ट्रॉफीचा मानकरी आपण पाहताय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा भव्य दिव्य सोहळा भगवा चषकचा महासंग्राम आपण पाहताय. हा चांगला बॉल आहे. टॉपेज घेतली आहे. अमोल त्या खाली आहे. अमोल कडून जे निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. टिपला झेल. फलंदाज बाद. संकेत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. गोलंदाजी कमालीची होती. आपण पाहताय ऐरोलीच्या क्रीडांगणावरती शिरवणे टीमने 2 मॅच जिंकली आहे. कुमार 11 तुर्बे टीमच्या बरोबर खेळते. प्रणितने 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. कमालीची गोलंदाजी प्रणित कडून आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 3 आहे सध्या इथे मार्गस्थ असताना. ही चांगला बॉल आहे. ही बॉल वरती सफलता प्राप्त अमोल आहे आणि तो क्षेत्र निवडला गेलाय. फलंदाज बाद. लगातारच्या 2 बॉल वरती 2 विकेट. भीती सफलता. फलंदाज परतीचा प्रवास. आणखी एक धक्का बसलाय टीम दिवा टीमला. फलंदाज आल्या पावली माघारी. केतन पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. बॉल तयार. हाही चांगला बॉल यार. बॉल बॅक ड्राईव्ह कमालीचा यार. वाह. ऑन हॅट्रिकची संधी होती परंतु यावेळी विकेट हॅट्रिक मिळाली नाहीये. परंतु बॉल कमालीचा हाताळला गेलाय. काय गोलंदाजी होते यार. योग्य टप्प्याचा वापर इथे होते. 15 झाले. 4 बॉलचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3 इथे मार्गस्थ आहे. योग्य टप्प्याचा वापर केला गेलाय. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती अगदी प्रभावित केला गेलाय. आणखीन एक चांगला बॉल थ्रू द कव्हर खेळायचा. गॅपमध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली होते. 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाने वाढते धावफलक 17च्या घरामध्ये. 17 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. 17 झाली. सतरा धाबा इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चालला घोषाणकी क्षेत्रामध्ये. ओव्हरची होती समाप्ती. तीन ओव्हरचा खेळ संपले. धाबा झालेत 18. हा चांगला बॉल हाताळला गेलाय. फलंदाज बाद.
मयूरला पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त होती. मयूर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. 18 झालीत. अजूनही ओव्हर नंबर 4 सध्या शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जयेश मडवी मैदानामध्ये आलेले आहेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा धावफलकावरती आहे. 7 खेळाडू बाद झालेले आहेत. कंबाक प्रभावित केला आहे. बॉलिंग करत असणारा टीम सांडपाडा 30+ संघ मागच्या 30+च्या दिवानगरीमध्ये चॅम्पियन होता वाचलेले आहेत. हा संघ रनरअप ठरला होता. यावी पुन्हा एकदा नव्याने संघर्ष सुरू आहे. व हा कोला टाकला यार, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी कोला टाकलाय. आपल्याकडे जो अस्त्र आहे त्या अस्त्राचा वापर केलाय. प्रचंड वेग धारण केलाय. इथेही चांगला बॉल आहे. सिंगल घ्यायचा माणस. चला अखेर फलंदाज बाद आहे का अंपायर? आउट घोषित केलाय. त्यामुळे फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाजीसाठी नवी मुंबईचे गोल्डमॅन निलेश पाटील. प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. निलेश पाटील यांच्यासाठी संधी आहे. गोल्डमॅन यांच्यासाठी. परंतु हो चांगला बॉल आहे. सन्मान दिलाय. एकच मेथी एका धाबे धावफलक 20 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 2 बॉलचे खेळ शिल्लक आहे. लगातारचे 2 षटकार जर ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 20 धावा धावफलकावरती. बॉल तयार. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न लॉंग ऑफला खेळलाय. सिंगल आली. सिंगल वर समाधान मानावं लागेल. धाबा झाला 21. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या पहिल्या डावाचं. 21 धाबा धावफलकावरती आहे. उद्या बरोबर इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका फसलाय. ओ एका हाती झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. धावा झाले धावफलकावरती 21 आणि 22 धावांचं लक्ष आहे. या 4 ओव्हर मध्ये तुम्हाला 22 करायचे आहेत. उद्या देखील पहिली मॅच वाशी विरुद्ध गोठिवली. उद्या ठीक 9:30 वाजता रिपोर्टिंग होईल. 10 वाजता पहिला बॉल पडेल अशी आयोजक कमिटी यांच्या माध्यमातून सूचना आली. सूर्य सर उद्या बरोबर 9:30 वाजता ना? फिलिप सौदी वरून आपण पाहताय. अखेर बाहेरच्या देशामधून देखील भगवा चषकाचा आनंद होतोय घेताना पाहायला मिळते. क्रिक लाईव्ह टेक्निकल टीमच्या माध्यमातून तब्बल 164 देशांमध्ये या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट होतोय.
22 करायची आहे, थोडी घाई करा. 22 धाबाचा पाठला किती करायचं येणाऱ्या 24 बॉल मध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. धाबा वाचवाव्या लागतील, एक एक धाबांसाठी तुम्हाला लढावं लागेल. सुजय स्ट्रायकिंगला आहे, नॉन स्ट्रायकिंगला अमित आलाय. बॉलिंग करण्यासाठी पहिलं ओव्हर हाताळण्यासाठी सुमित याच्या खांद्यावरती जिम्मेदारी सोपवली गेली. 22 धाबाचं लक्ष मॅच मध्ये आहे. चा पहाटला करायचं, पहिल्याच बॉलवर सिंगल आली. बॉल हवेमध्ये होता, अगदी झेल टिपण्याचा प्रयत्न, खेळाडू निराश होता आपल्यावरती. जर विजेच्या तारेला बॉल स्पर्श झाला आणि तुम्ही झेल पकडला तर फलंदाज बाद नाहीये, सिंगल आहे. जर 6 केला तर 6, बॉल आतमध्ये असेल तर ज्या धावा धावून काढल्या जातील त्याच धावा ग्राह्य धरल्या जातील. पहिल्याच बॉलवर सिंगल आली आहे. 22 धाबाचं लक्ष मॅच मध्ये आहे. बॉल तयार, हा चांगला बॉल आहे, बाकुडवर जाऊन पंच करायचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रात, सिंगल आली आहे. सिंगलने काम चालू शकतो. अमित कडे पहा, या खेळाडूकडे क्षमता आहे, गेले कित्येक वर्ष सानपाडा टीमच्या बरोबर खेळत आलाय. 2 बॉलचा गेम संपलाय, 2 धाबा धावफलकावरती आहे. 22 धाबाचा पाठलाग करायचा आहे. बॉल तयार, इथेही चांगला बॉल हाताळलाय. मिड विकेट रिझनला बॉल चालला, लॉंग द ग्रास, बॉल टप्पा 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 जमिनीने गुदगुदलं करीत चौकार. 6 झाले, 3 बॉलचा गेम संपलाय. 6 धाबा धावफलकावरती आहे. 22 धाबाच्या लक्षाचा पहाटला करायचा आहे. अजूनही 16 करायचे आहेत. 21 बॉल मध्ये 6 धाबा धावफलकावरती आहे. काही चांगला बॉल आहे, लॉंग रिझनला खेळलाय, अगदी बॉल वेगाने क्षेत्ररक्षक आहे, परंतु बॉल सीमा पार. धाबा मिळतोय 4, आलाय हा चौकार. धावफलक डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती, 10 धाबा. दहा धावा धावफलकावरती आहे. अजूनही 12 करायचे आहेत. बारा धावांची आवश्यकता, कट करण्याचा प्रयत्न, बॉल घोषाणकी क्षेत्रात गेलाय. एकच मिळते, एका धाबेच्या बरोबर धावफलक 11च्या घरामध्ये 11 धावा. एक दिवा असंघाला पराभूत, दिवा ब संघाला पराभूत केलाय या सानपाडा टीमने. आता दिवा ब संघाला असंघालाही पराभूत करण्याच्या उंबरठ्यावरती उभा राहिलाय. सुरुवातीला दिवा ब संघाबरोबर खेळत होता सानपाडा टीम, आपण पाहिलात. अजून 11 करायचे आहेत. 11 धावा जर बनवल्या, 19 मध्ये 11, एकोणीस बॉल 11 करायचे आहेत. कार्पेटने खेळलाय, एक कसर निधी मिळते. ओव्हरची होती समाप्ती, धाबा झाल्यात 12. 18 बॉल 10 धाबा करायचे आहेत. धावफलकावरती धाबा आहे 12, येणारे 18 बॉल मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 10 धाबा करायच्या आहेत.
चला 10 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉलांनी तुम्हाला फक्त आणि फक्त 10 करायचे आहेत. धीरे ओव्हर नंबर 2 मध्ये आलेत. 18 बॉल 10 करायचे आहेत. सिंगल आली आहे. आता 17 मध्ये 9 करायचे आहेत. चला 17 बॉल फक्त 9 धावा आता तुम्हाला काढायच्या आहेत या मॅच मध्ये. 17 मध्ये 9 धावा या मॅच मध्ये तुम्हाला करायचे आहेत. एकेरी दुहेरीनेही काम चालू शकतो आणि तोच क्रिकेट सध्या मैदानामध्ये सुरू आहे. हा चांगला बॉल पंचाचं बोट आकाशावरती. फलंदाज बाद. फलंदाज बाद. फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल आणि हा व्हाईट बॉल आहे. हा चांगला बॉल हाताळला. इथे डॉट बॉलची सांगता होती. 14 झालेत. 8 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 8 धावांची आवश्यकता आहे. इथे बॉल घोषणकी क्षेत्रात चाललाय. एकच भीती. सिंगल नंतर धावफलक 15 मध्ये. आता 7 धावांची आवश्यकता आहे. पंधरा धावा धावफलकावरती. हा चांगला बॉल आहे. त्यावर मोठा फटका मारायचा प्रयत्न. सिंगल आली आहे. दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचंय. सिंगल नंतर धावफलक 16 धावा. 6 धावांची आवश्यकता इथे आहे. 16 धावा धावफलकावरती आहे. हा चांगला बॉल आहे. अभिलाही या बॉलवरती सिंगल आली. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. धावफलकावरती आपण धावा पाहताय 17. आता 5 करायचे आहेत. 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 धावांची आवश्यकता आहे 14 बॉल मध्ये. हा चांगला बॉल आहे. कमालीचा बॉल हाताळला गेलाय. पण तो शेवटचा बॉल आहे. एक व्हाईट बॉल होता ना, तो जो आउट झाला तो व्हाईट बॉल होता. त्यामुळे शेवटचा बॉल बाकी आहे. पहा पहिलं सिंगल आली. त्यानंतर व्हाईट प्लस विकेट. त्यानंतर 3 लगातार सिंगल आणि हा डॉट बॉल म्हणजे 5 बॉल झालेत. व्हाईट प्लस विकेट होता. अच्छा डॉट बॉल होता का तो. चला 5 करायचे आहेत. 12 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे.
चला भाग्यवान आले, थोडी फास्ट खेळा. 12 बॉलांनी 5 करायचे आहेत. ही चांगला बॉल हाताळलाय, कटरचा वापर होतो योग्य टप्प्यावरती. बॉल इथेही हाताळला गेलाय. आता 11 बॉल आणि 5 धावांची आता आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 11 बॉल मध्ये 5 धावा तुम्हाला करायच्या आहेत. सिंगल आली. चला 10 बॉल आणि 4 करायचे आहेत. आता सामना जिंकण्यासाठी 18 झालीत. हा मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका फसलाय आणि विकेटचं वाचन. फलंदाज बाद मयूर यांना जावं लागेल. आता 9 मध्ये 4 करायचे आहेत. आणखी एखादी 2 विकेट पाहिजे, धावा वाचवाव्या लागतील. नऊ बॉल आणि 4 धावा करायच्या आहेत. अमोल आलाय, हा व्हाईट बॉल आहे. आता 9 बॉल मध्ये 3 धावांची आता आवश्यकता इथे आहे. 9 बॉल मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 3 धावा करायच्या आहेत. ट्रँग्युलर मध्ये पोहोचण्यासाठी फक्त 3 धावा कमी आहेत टीम सॅनपाडा 30+ या टीमला. नऊ बॉल मध्ये 3 धावा करायच्या आहेत. कट केला, इथे सिंगल आली. आता फक्त आणि फक्त 2 धावा करायच्या आहेत. 8 बॉल आणि 2 धावा तुम्हाला करायच्या आहेत त्या मॅच मध्ये. येणाऱ्या 8 बॉल मध्ये फक्त 2 धावा तुम्हाला इथे करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. हा व्हाईट बॉल आहे. आता सामना बरोबरही सुटलाय. तर 8 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता इथे आहे. सामना बरोबरही सुटलाय. हा फलंदाज बाद. चला 7 मध्ये 1 करायचे आहेत. 7 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. चला 7 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता इथे आहे. सामना बरोबरही सुटलाय. 1 धावेची आवश्यकता इथे आहे. कपिश मैदानामध्ये आले. 7 मध्ये 1 करायचे आहेत आणि हा सामना इथे जिंकला गेलाय. आपण पाहताय सानपाडा 30+ टीम अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजाने 4 विकेट घेतलेले आहेत, सुजय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अफलातून परफॉर्मन्स केला गेलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी झाक म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथे वितरित करावा. तर सुजय यायचंय मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी. पहिला दिवस घनसोली हा संघ ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजच्या दिवशी कोपर आपण पाहत आहे सानपाडा संघ
हा देखील ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केला. मी चरण पाटील आपणास विनंती करतोय आपण या. तर जयश्री मडवीन साहेबांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण इथे वितरित करावा. चला